मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आणि आद्य पत्रकार आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतो। त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 कोकणातील एक गाव पांबुर्ले इथं जन्म झाला त्यांचा आणि त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीची सुरुवात केली। दर्पण या साप्ताहिकापासून त्यांनी सुरुवात केली आणि त्या काळची जी समाज जीवन होतं, त्या काळच्या जी राजकीय जीवन होतं, त्या काळच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा होती त्याला दर्पण दाखवण्याचं म्हणजे आरसा दाखवण्याचं त्यांनी काम केलं आणि अडचणींवर मात करत त्यांनी एक समृद्ध असं साप्ताहिक भरभराटीस आणलं। खरं तर आत्ताच कोतवाल सरांनी सांगितलं की पत्रकारिता ही समाजाला आरसा आहे, समाजाचा आरसा आहे। समाजात जे काही चुकीचं घडतंय, जे काही अनिष्ट घडतंय, जे काही अडचणीचं आहे, जे काही सर्वसामान्यांना त्रासदायक आहे, समाजाच्या वेदना ज्या आहेत त्या दाखवण्याचं काम, त्या समोर आणण्याचं काम हे पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतं। आचार्य बाळशास्त्री जांभेकर नुसते एक पत्रकार नव्हते तर एक संवेदनशील मनाचे ज्ञानी पुरुष होते। त्यांचा 10 भाषांवर 5 मिनिटांनी कॉल करतो, 5 मिनिटांनी कॉल करतो। त्यांना 10 भाषा अवगत होत्या। हिंदुस्थानातील 8 भाषांबरोबर लॅटिन, इंग्रजी अशा 2 परकीय भाषा, 10 भाषाचं ज्ञान असणारा हा ज्ञानी यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीची सुरुवात केली। आपण बघितलं तरी आज आपल्या पुढे जे आदर्श आहेत, जे महापुरुष आहेत, त्या बऱ्यापैकी सर्वांनी त्यांची स्वतःची वृत्तपत्र संस्था स्थापन केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, महात्मा गांधी असतील, या सर्वांनी जे जनतेचं सर्वसामान्यांचं जे दुःख आहे ते सर्वांपर्यंत, शासन दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली स्वतःची वृत्तपत्रे काढली आणि त्यातून त्यांनी ज्या काही चुकीची धोरणं आहेत, तत्कालीन सरकारची काही चुकीची धोरणं आहेत त्याच्यावर ओरखडे ओढले। समाजातील अनिष्ट परंपरा, रूढी यावर ओरखडे ओढले आणि त्यांनी आधुनिक काळाकडे जाण्याचा एक मार्ग दाखवला। आज आपल्याला जी एक मोठी वृत्तपत्र किंवा जी मीडिया दिसतं, आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडियाचा जमाना आहे। एका मीडियामध्ये हजारो लोक काम करतात। ते एक रोजगाराचं साधन झालेलं आहे। मोठे मोठे न्यूज चॅनल असतील, राष्ट्रीय स्तरावरचे न्यूज चॅनल असतील, राज्य पातळीवरचे न्यूज चॅनल असतील, स्थानिक न्यूज चॅनल असतील किंवा मोठी मोठी वृत्तपत्र असतील जे राष्ट्रीय स्तरावरनं, राज्य पातळीवरनं, देशभरात हजारोच्या संख्येनं जे वृत्तपत्र पब्लिश होतात, जे मीडिया हाऊसेस चालवले जातात, त्यातून हजारो लाखो युवकांना रोजगार मिळतो आहे आणि कुठेही कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या, भारताच्या जे काही चुकीचं घडतं आहे, काही चुकीचा अन्याय अत्याचार होतो आहे, ते समाजापुढं आणण्याचं
एक चांगलं काम होत आहे. मीडियामुळं प्रशासनाच्या मध्ये तसंच सर्व कामामध्ये एक पारदर्शकता येते आहे. आपल्याला माहित आहे अगोदर जे काही शासनात प्रशासनात चालायचं त्याची एक गोपनीयता पाळली जायची. जसा 2005 साली माहितीचा अधिकार कायदा आला तर ती गोपनीयता कमी झाली. जिथं आवश्यक आहे, जिथं जनतेचं हित आहे, गोपनीय गोष्टी राहिल्यामुळं त्याच फक्त गोपनीय गोष्टी सोडून इतर सर्व गोष्टी जनतेच्या कल्याणासाठी आणि माहितीसाठी खुलं करण्याचं एक युग, एक काळ सुरू झाला. आज आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व एकत्र आलो, याच्यावर उहापोह केला. तर आजची मीडिया समाजाच्या बांधणीमध्ये, समाजाच्या विकासामध्ये एकंदर जे नागरी जीवन आहे, मनुष्याचं जे नागरी जीवन आहे त्याच्या विकासामध्ये या मीडियाचा, त्या वृत्तपत्र संस्थेचा हा सिंहाचा वाटा आहे. याच्यामुळं सर्व समाजाला चांगलं काय वाईट काय याची जाणीव व्हायला लागली. शासनाची धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला लागली आणि जे काही समाजामध्ये असेल, जे काही घडतंय, जे काही चुकीचं घडतंय, जे काही चांगलं घडतंय, चांगलं काम करणाऱ्याची पण वाजवी प्रसिद्धी व्हायला लागली, चुकीचं काम करणाऱ्यावर वरकडे वाढायला लागले. त्याच्यामुळं एक समाजात सुसंगती आणि एक नैतिक बंधन हे प्रत्येक माणसावर, आज सरकारी असेल, खाजगी असेल, निम सरकारी असेल, याच्यावर यायला लागलं. नाही, मीडिया आहे, मीडियामध्ये चुकीचं काही घडलं तर मीडियामध्ये येतं आणि ते जनमानसात आपली प्रतिमा मलिन होते. त्याच्यामुळं प्रत्येक जणावर, एक प्रत्येक व्यक्तीवर एक नैतिक बंधन आलं. तसंच मीडियामुळं अनेक चांगले काम करणारे, जे समाजसेवा करणारे लोक आहेत, त्यांच्या कामाला शासन दरबारामध्ये, जनमानसामध्ये त्यांच्या कामाला न्याय मिळायला लागला. त्यांच्याविषयी जनमानसात प्रतिमा चांगली झाली. त्याच्यामुळे त्याची प्रेरणा घेऊन हजारो लोक चांगल्या कामाला लागले, समाजसेवेसाठी लागले, चांगले शिक्षण संस्था सुरू करायला लागले, चांगले समाजासाठी जे जे काही चांगलं आहे ते करायला लागले. तसंच मीडियानं ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्यावर बोट ठेवल्यामुळं, त्याचे दुष्परिणाम व्हायला लागल्यामुळं त्या गोष्टी, अनिष्ट प्रथा परंपरा तसेच गुन्हेगारी वृत्ती ही सुद्धा कमी झाली आणि प्रशासनाची समाजात एक प्रतिमा चांगली करण्याचं काम मीडियाद्वारे केलं. परत एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि देवणीतील पत्रकार बांधव, आतापर्यंत मी जवळपास 4 जिल्ह्यामध्ये काम केलं आणि 9 पोलीस स्टेशन आहे माझं. 2 मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काम केलं, 2 जिल्ह्यामध्ये काम केलं. तर देवणीमधली जी मीडिया आहे, म्हणजे जे मीडिया पर्सन्स आहेत, जे वृत्तपत्राचे काम करणारी माणसं आहेत, हे मला अतिशय जबाबदार आणि एक सज्जन माणसं वाटतात. बाहेर आता मला काही अशा काही वाईट बोलायचं नाही, पण बाहेर बराच हे आहे, मला माझ्यापेक्षा चांगलं होत आहे. देवणीमध्ये, देवणी तालुक्यामध्ये, वालांडीमध्ये जशी माणसं जीवाला जीव देणारे सर्वसामान्य लोक आहेत, तसंच पत्रकार बांधव सुद्धा अतिशय जबाबदारीनं आणि प्रेमळ आहे. हे गेल्या 1 वर्षात मला अनुभव आला. परत एकदा आपण सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. यापुढेही आपलं सहकार्य असंच राहील अशी आशा बाळगतो. ते थांबतो. जय हिंद, जय
थोडा थोडा